शेअर मार्केट बद्दल एक फार फनी गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा मार्केट हायर हाय देत असतं तेव्हा तेव्हा आपण काळजी करत असतो की आपण नक्की प्रॉफिट बुक करून कधी बाहेर पडूया, आणि जेव्हा मार्केट खाली पडत असतं तेव्हा आपण विचारत असतो एकमेकांना की आता कोणता स्टॉक घेऊया. सो सध्याची जी रॅली आली यामुळे सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की प्रॉफिट बुक करून बाहेर पडावं का, आता एक्झिट घ्यावी का, प्रॉफिट रिअलाइज करावं का. तर याचं एक साधं सोपं उत्तर आहे. आता तुम्हाला स्क्रीनवरती निफ्टीची जी लेवल दिसेल 20,700च्या आसपास, या लेवलच्या वर जोपर्यंत निफ्टी आहे तोपर्यंत तुम्ही असं समजू शकता की स्टॉक मार्केट अजून सुद्धा बुलिश आहे. जर निफ्टीने 20,700 किंवा 20,500च्या खाली लेवल ब्रेक केली तर मात्र थोडंसं स्केप्टिकल होण्याची गरज आहे. तेव्हा तुम्ही स्टॉक स्पेसिफिक निर्णय तुमचे घेऊ शकता की कोणत्या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुक करायचं आहे, कोणत्या स्टॉक तसाच होल्ड करत ठेवायचा. आणि जर तुम्ही लॉंग टर्मसाठी स्टॉक होल्ड करत असाल तर तुम्हाला या डेली फ्लक्च्युएशन्सचा किंवा वीकली फ्लक्च्युएशन्सचा फारसा विचार करायची गरजच नाही. अशाच इंटरेस्टिंग शॉर्ट्स कंटेंटसाठी तुम्ही स्टॉक शास्त्राला फॉलो आणि सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.